आम्हाला धर्मज्ञान देणारे अतिपूजनीय आमच्या गुरुभंतजींना मी प्रथमतः अभिवादन करतो। स्टेजवर उपस्थित सदा पूजनीय महासंघाला अभिवादन करून अनुमती मागतो। श्रद्धावंत पुण्यवंत उपासक आणि उपासिकांनो, आज धम्म परिषदेमध्ये, जागतिक धम्म परिषदेमध्ये तुम्ही धम्म श्रवण करण्यासाठी एकत्रित आला आहात। तुमचं सगळ्यांचं खूप मोठं पुण्य आहे, सौभाग्य आहे की आजही तुम्हाला परिपूर्ण आणि परिशुद्ध रूपाने तथागत सम्यक संबुद्धांची वाणी ऐकण्यासाठी मिळते। भगवंताची वाणी परिशुद्ध रूपाने ऐकण्यासाठी मिळणं, भगवान बुद्ध म्हणतात, अतिशय दुर्लभ असते, अतिशय दुर्लभ। ते सर्वज्ञ ज्ञानातून भगवान बुद्ध म्हणतात की बुद्धवाणी ऐकण्यासाठी मिळणं खूप दुर्लभ असते। दुर्लभो सद्धम्म सवणम। मग जी दुर्लभ गोष्ट आहे, म्हणजे सगळ्यांना भेटत नाही आहे, ती गोष्ट तुम्हाला भेटत आहे, तर तुमचं निश्चितच सौभाग्य आहे। दुर्लभ गोष्ट लाभणारे जे लोक असतात ते खरंच पुण्यवान असतात, आणि तुम्ही ते लोक आहात, पुण्यवान लोक आहात, कारण आज तुम्ही इथे धम्म श्रवण करण्यासाठी एकत्रित जमला आहात। धम्म श्रवण करणे किती मोठं पुण्य आहे तुम्ही कल्पना करू शकत नाही, शब्द नाही त्याला। म्हणून भगवान बुद्ध असंही म्हणतात, कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं। हे काय आहे? उत्तम मंगल आहे, आणि तुम्ही लोक आपलं स्वतःचं उत्तम मंगल साध्य करण्यासाठी इथे एकत्रित जमला आहात। आणि म्हणून आपण अतिशय प्रसन्न व्हायला पाहिजे आणि प्रसन्नतेने धम्मश्रवण केलं पाहिजे, नाही का? मग आता आपण आताही धम्मश्रवण करूया। धम्मश्रवण फार सुंदर आहे। माझा विषय आहे बुद्ध शासनाचे पुनर्जीवन आणि बळकटीकरण, असा मला आयोजकांनी विषय दिला। त्यानुसार मी तुम्हाला आपल्या बौद्ध धम्माचे पुनर्जीवनाविषयीच तुम्हाला मी आज उपदेश देणार आहे। त्या अगोदर त्याविषयी थोडासा परिचय देतो। आपले शास्त्र, लोकनाथ, तथागत अर्हत सम्यक संबुद्धांनी 4 असंख्येय 1,00,000 कल्पापर्यंत 10 प्रकारच्या पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता, अशा 30 पारमिता समान रूपाने परिपूर्ण करीत त्यांनी गौतम बुद्धांच्या रूपाने त्यांनी जन्म घेतला, आणि बोधिमंड वज्रासनावर विराजमान होऊन बसून त्यांनी सम्मा संबोधी ज्ञान प्राप्त केलं आहे। त्या वज्रासनावरच बसून भगवंताने आपल्या चित्तातील संपूर्ण राग, द्वेष, मोह समूळतः नष्ट केला आणि ते अरहंत झाले। भगवंताने सगळ्या प्रकारच्या विद्येला त्याने प्राप्त केलं, कारण त्याने त्या प्रकारच्या सद्गुणांना धारण केलं, त्या प्रकारच्या धर्मगुणाला आपल्या जीवनामध्ये उतरवलं, आणि त्या उत्तम विद्येला त्याने प्राप्त केलं, नाही का? भगवंताच्या विद्या अनंत आहे, विद्याचरण संपन्न बनले। भगवान बुद्धांनी ज्या मार्गाने बोधिसत्व वाटचाल करून सम्मा संबोधी ज्ञान प्राप्त करतात, त्या उत्तम मार्गाने, त्या सुमार्गाने भगवंताने वाटचाल करून ती उत्तम गती प्राप्त केली, म्हणून आपल्या भगवंताला आपण सुगत म्हणतो, सुगत। भगवान बुद्धांनी त्या बोधिमंड वज्रासनावर बसून
सर्वज्ञ ज्ञानातून या संपूर्ण लोकाला, या लोकांच्या सगळ्या रहस्याला, त्यांचा समुदय, त्याचा निरोध आणि या सगळ्या लोकातून पलीकडे जाण्याचा मार्ग किंवा ते मुक्त झाले असे लोकविदू बनलेत. या सगळ्या देवता आणि मनुष्यांना धर्ममार्गामध्ये आणण्यासाठी ते अनुत्तर सारथी बनलेत. अतिशय करुणेने देवता मनुष्यांना भगवंताने धम्म शिकविला, म्हणून ते सत्ता देव मनुष्यानं म्हणजे देवता मनुष्यांचे गुरु बनलेत. भगवंताने त्या परम निर्वाणाला स्वतः अवबोध केला, स्वतः त्या निर्वाणाला प्राप्त केलं आणि इतरांना सुद्धा त्याच प्रकारचं निर्वाण प्राप्त करता यावं यासाठी त्यांनी हा धम्म दिला आणि म्हणून ते बुद्ध बनले. आणि सर्वप्रथम आपल्या चित्तातील सगळ्या राग द्वेष मोहाला भग्न करून, सगळ्या पापी आकुशलाला भग्न करून अनाश्रव बनून विशुद्ध बनण्याचं सौभाग्य प्राप्त केल्यामुळेच आपले भगवान भगवान आहेत. मग अशा प्रकारच्या अनंत गुणांनी युक्त भगवान बुद्ध जेव्हा बनलेत तर त्यावेळेस त्यांनी ज्या सम्यक संबोधी ज्ञानाला प्राप्त केला, ज्या मार्गाने वाटचाल करून ते परम निर्वाण प्राप्त केलं, तेव्हा भगवंताच्या हृदयामध्ये खूप करुणा उत्पन्न झाली. आता भगवान बुद्ध साधे नाही आहेत, बुद्ध आहेत. आपल्या बुद्ध चक्षुने या अनंत ब्रह्मांडातील सगळ्या प्राण्यांचं अवलोकन करताना या संसारातील सगळ्या प्राण्यांना बघितलं. कसं बघितलं? सगळ्या प्राण्यांना बघितलं की या संसारातील सगळे प्राणी कसे अविद्येने झाकलेले आहेत आणि तृष्णेने बांधलेले आहेत. अविद्येने झाकलेले असल्यामुळे आणि तृष्णेने बांधलेले असल्यामुळे या संसारातील प्राणी जन्म घेत आहेत, म्हातारे होत आहेत, रोगी होत आहेत, मृत्यूला प्राप्त होत आहेत, पुन्हा आपल्या कर्मानुसार पुन्हा जन्म घेत आहेत, म्हातारे होत आहेत, मृत्यूला प्राप्त होत आहेत. अशा प्रकारे भवचक्रामध्ये पडलेले आहेत. बघा, अशा भवचक्रामध्ये पडलेल्या लोकांना बघून आता भगवान बुद्ध काय आहेत? भगवंतांनी स्वतः आपल्या स्वतःच्या संपूर्ण भवसंस्काराला परिपूर्णतः नष्ट केलेला आहे आणि भगवंतांनी यासाठीच तर तो धम्म अवबोध केला. त्यांच्या येण्याचं प्रयोजन हेच होतं की लोकांना सुद्धा मी भव पार करून जाईल. मी तीनो अहं तारयेसामी, मी या भव संसाराच्या पार निघून गेलो आहे, भव पार झालो आहे आणि आता मी सुद्धा या संसारातील प्राण्यांना, देवता मनुष्यांना भव पार करून नेईल. बुद्धोऽहं बोधयिष्यामि, मी बुद्ध झालो आहे. मी राग द्वेष मोहाला नष्ट करून अरहंत बनलो आहे आणि मी सुद्धा या अरहंत फळाचा बोध मी इतरांना करून देईल. भगवान बुद्ध म्हणतात, मी परिनिर्वाणाला प्राप्त झालो, मी स्वतः सगळ्या दुःखातून मुक्त झालो आणि मी या सगळ्या प्रजेला सुद्धा मुक्त करेल. मुक्तोऽहं मोचयिष्यामि, मी मुक्त झालो, मी या प्रजेला मुक्त करेल. अशा प्रकारे भगवान मनस्वीकार करून प्रथम विचार करतात की मी हा धम्म कोणाला दिला पाहिजे. त्यावेळेस भगवंताला प्रथम आलार कालाम आणि उदक राम बुद्ध यांची आठवण येते. का बरं आठवण येते? कारण ते लोक फार त्यांनी पवित्र जीवन जगलं. काया वाचा मनाच्या सगळ्या आकुशलाला दूर करून अतिशय निर्मळ जीवन जगणारे, आपल्या मनाला शुद्ध बनवण्याच्या मार्गावर असणारे ते लोक होते. त्यांना वाटलं त्या लोकांना जर मी उपदेश दिला तर तत्क्षण ते समजू शकतील आणि म्हणून त्यांना त्या स्मरण होतात.
परंतु आपल्या बुद्ध चक्षुने पाहतात आलार कालाम 7 दिवसा अगोदरच त्यांचा देहांत होतो आणि उद्दक रामपुत्र 1 दिवस अगोदर मरण पावतो. भगवान म्हणतात, मनात विचार करतात, अरे तो जर 7 दिवस जर जिवंत राहिला असता आणि हा व्यक्ती जर 1 दिवस जिवंत राहिला असता, त्यांच्या जन्मांचं दुःख नष्ट झालं असतं, सगळ्या दुःखातून मुक्त झाले असते. अहो अभाग्य. भगवंतामध्ये खूप करुणा उत्पन्न झाली. मग भगवान बुद्ध पंचवर्गीय भिक्षूंना स्मरण करतात. त्यावेळेस भगवान पंचवर्गीय वाराणसी येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये भगवान बुद्ध पंचवर्गीय भिक्खू राहत होते. त्यावेळेस भगवान बुद्ध क्रमशः चारिका करीत करीत येतात. क्रमशः येत असताना घटना मोठी आहे, पण ऋषीपतन मृगदाय वनामध्ये आल्यानंतर पंचवर्गीय भिक्खूंना भगवान बुद्ध 4 आर्य सत्याचा अवबोध होईल त्या आकाराने उपदेश करतात. आणि हा उपदेश करताना सर्वात प्रथम सगळ्यात अगोदर कौंडन्य भंतेंना धम्माचा अवबोध झाला. त्यांना धर्मचक्षु प्राप्त झाला. ते श्रोतापन्न बनले आणि त्यांच्यासह अन्य लोक थोड्याच क्षणाच्या नंतर 18 करोड देवता लोक सुद्धा श्रोतापन्न बनले. अशा प्रकारे भगवंताचा धम्म हा या संसारामध्ये प्रादुर्भूत झाला. मग त्यावेळेस ते धम्मचक्राच्या तशा 2 बाजू असतात, नाही का. एक जसे की भगवंताचे जे शब्दरूपी जे वचन निघतात त्याला देशना चक्र म्हणतात. ओके. आणि ज्या धम्माचा देशना केल्यानंतर जे लोक त्या धम्माला श्रवण करून अवबोध करतात, त्या धर्माचे प्रतिफळ मिळवतात. जसं की श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत बनतात. तर ते पटिवेद चक्र असते. ओके. तर हे 2 अंग जेव्हा कंप्लीट होतात तेव्हा हे धर्मचक्र प्रवर्तित होते. मग अशा प्रकारे भगवान बुद्धाने हे धर्मचक्र जेव्हा प्रवर्तित केलं गेलं आहे तेव्हा ते चक्र कशा प्रकारे होतं. आपत्ती वात्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेन वा ब्रह्मणा वा केनचि वा लोकस्मिन्ते. याचा अर्थ काय होतो. भगवान बुद्धांनी हे धर्मचक्र अशा प्रकारे प्रवर्तित केलेलं आहे की ज्या चक्राला आता कोणीच असं उलटा घुमवू शकत नाही. भगवंताने सांगितलेलं सत्य त्याला असत्य आहे कोणीच सिद्ध करून दाखवू शकत नाही. ना श्रमण, न कोणता ब्राह्मण, ना कोणता देवता, मार, ब्रह्मा कोणीच करू शकत नाही. मग अशा प्रकारचं हे धर्मचक्र प्रवर्तित केलं. आणि धर्मचक्र प्रवर्तित केल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात, ज्या क्षणी हे धर्मचक्र प्रवर्तित झालेलं आहे त्यावेळेस हे संपूर्ण 10,000 ब्रह्मांडातील सगळे देवता लोक साधुवाद देतात आणि त्या साधुवादच्या निनादाने भगवंताच्या बलाने हे 10,000 ब्रह्मांडामध्ये प्रथम आलोक प्रसारित होतो. भगवान बुद्ध म्हणतात जसं देवतांच्या शरीरातून आलोक प्रकाश निघतो त्याच्याही पलीकडे जाऊन हे 10,000 ब्रह्मांड प्रकाशित होतो. आणि हे ब्रह्मांड समकंपी, हे म्हणजे असं कंपित होते. संपकंपन म्हणजे काय त्याला म्हणतात, अतिशय तीव्रतेने ते कंपित झालेलं आहे, चांगल्या प्रकारे म्हणजे असं थरथरलेलं आहे. मग अशा प्रकारे हे धर्मचक्र प्रवर्तन झाल्याने हे 10,000 ब्रह्मांड म्हणजे कंपित झालं आहे. हे धर्म या 10,000 ब्रह्मांडामध्ये स्थापित झाल्याचं हे पहिलं प्रमाण होतं. आणि हे बुद्ध शासनाची इथे म्हणजे इथे इंद्रकिलासारखं इथे स्थापित झालं. या बुद्ध शासनाला कोणीच डगमगू शकत नाही.
ना कोणता श्रमण, ना ब्राह्मण, ना देवता, ना मान. भगवंताने अनुप्रवर्तित केलेल्या या धर्माला, धर्मचक्राला कोणीही उलट घुमवू शकत नाही. अशा प्रकारे या 10,000 ब्रह्मांडामध्ये आपला भगवंताचा धम्म, बौद्ध धम्म असा स्थापित झाला आहे. मग तुम्ही असं म्हणू नका की बौद्ध धम्म फक्त आपल्या या भारतामध्ये, या छोट्याशा गावामध्ये नाही. भगवंताचा धम्म या 10,000 ब्रह्मांड, हे जे एक सोलर प्लॅनेट आहे त्याच्यामध्ये 31 लोक धातू आहे, 31 भूमी आहे, तिथे असणारे अनंत देवता मनुष्य आहे. असे 10,000 ब्रह्मांड आहे आणि त्या 10,000 ब्रह्मांडामध्ये भगवंताचा धम्म स्थापित झालेला आहे. असा आपला धम्म आहे. साधारण आहे का? नाही आहे, साधारण नाही आहे, फार महान आहे. भगवंताचा जन्म यासाठीच होतो, देवता आणि मनुष्यांच्या हित सुखासाठीच होतो. म्हणून तथागत सुद्धा तथागतांच्या विषयी म्हणतात, तथागतो भिक्खवे पातु भाव, बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानं. याचा अर्थ काय होतो? भगवान म्हणतात तथागतांचा जन्म अधिकाधिक लोकांच्या हितासाठी, अधिकाधिक लोकांच्या सुखासाठी होतो. देवता आणि मनुष्यांवर अनुकंपा करण्यासाठीच होतो, त्यांचं परम हित करण्यासाठी, त्यांना परम सुख देण्यासाठी, नाही का? त्यांना परमार्थ साध्य करण्यासाठीच भगवंताचा जन्म होतो. आणि असे भगवान जेव्हा संसारामध्ये येतात तेव्हाच ते अशा धम्माची देशना करतात, अशा धम्माची देशना करतात की जो धम्म कसा आहे? आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, पर्युसान कल्याणकारी. भगवंताचा धम्म कसा असतो? सुरुवातीला सुद्धा कल्याण करणारा, मध्यभागी सुद्धा ते कल्याण करणारा आहे, कल्याणकारी आहे, आणि शेवटी सुद्धा कल्याणकारी आहे. जसा एखादा लाडू असतो, तुम्ही त्याला कोणत्याही बाजूने थोडंसं खाऊन बघा, त्याला चाखून बघा, तुम्हाला गोडवा येतो, म्हणजे त्याला मधुरता तुम्हाला अनुभवता येते. त्याच पद्धतीने भगवंताच्या अखंड धम्मातील कोणत्याही अंगाला, छोट्यातल्या छोट्या पदाला का होईना, तुम्ही धारण करून बघा, तुम्हाला त्या धम्मामधील जे परमार्थिक सुख आहे त्याचाच तुम्हाला अनुभव येईल. त्याच स्वादाला म्हणतात विमुक्तीचा आस्वाद. भगवान बुद्ध याच स्वभावाला एक उपमा देऊन सांगतात. जसं समुद्राचं पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे, त्या समुद्राच्या पाण्याला पृथ्वीचा कोणत्याही टोकाला जा, तिथला एक थेंब असा उचलून बघा, आपल्या जिभेवर ठेवून बघा, तुम्हाला एकच चव जाणवते, ती चव आहे खारट चव जाणवते. त्याचप्रमाणे या भगवंताच्या अखंड धम्मामध्ये तुम्ही कोणत्याही धम्माच्या अंगाला तुम्ही धारण करून बघा, त्या धम्मामध्ये तुम्हाला विमुक्तीचाच आस्वाद येतो, तुम्हाला त्या परमार्थ सुखाचा अनुभव येतो, स्वाद येतो. मग असा कल्याणकारी धम्म आहे. सोबतच त्या धम्माचे गुणधर्म असतात. भगवान बुद्ध धम्माची देशना करतात. जो धम्म सात्थं स व्यंजन, याचा अर्थ काय असतो? सा अत्थं म्हणजे काय? परम अर्थ साध्य करून देणारा भगवंताचा धम्म आहे. अर्थामध्ये परम अर्थ काय आहे? निर्वाण आहे. निर्वाणाचा अर्थ साध्य करून देणारा भगवंताचा धम्म आहे. सव्यंजन म्हणजे भगवंताने आपल्या सर्वज्ञता ज्ञानातून परिपूर्णरित्या स्पष्टीकरणासह तो धम्म सांगितलेला आहे, म्हणून त्याला म्हणतात सव्यंजन. सव्यंजन केवलं परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं. भगवंताचा धम्म, भगवंताच्या धम्माला ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे. आपल्याला ब्रह्मचर्य म्हटलं तर एक शब्द अर्थ माहिती आहे. कसा?
की ब्रह्मचर्य म्हणजे सगळ्या म्हणजे कामसेवन करण्यापासून दूर राहणे, परंतु निर्वाणाच्या मार्गाला ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे. भगवंताच्या धम्माला ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे. तो ब्रह्मचर्य कसं आहे? केवलं परिपूर्णं परिशुद्धं, म्हणजे काय? एकांततः परिपूर्ण आहे आणि परिशुद्ध आहे. भगवंताच्या धम्माची विशेषता एकांततः परिपूर्ण आणि एकांततः परिशुद्ध. त्या धम्मामध्ये काहीच असं टाकता येत नाही आहे की हे जर गोष्ट त्यामध्ये ही कमी आहे, हे जर त्यामध्ये ॲड जर झाली तर हा परिपूर्ण बनेल. नाही, भगवंताच्या धम्मात तुम्हाला काही ॲड करता येत नाही आणि काही काढता पण येत नाही. नाही, ही थोडी अधिकची गोष्ट वाटते. काही लोक आज पण एकदम असे मूर्खपणासारखे बोलतात की नाही नाही त्या काळातील ते तसं होतं, आता आपण याच्यातलं काही काढलं पाहिजे, हे आता चालत नाही. नाही, भगवंताच्या धम्मामध्ये असे एक शब्द सुद्धा नाही आहे जो त्यात अतिरिक्त वाटेल. तो परिपूर्ण आहे आणि परिशुद्ध आहे. बघा, असा भगवंताचा धम्म जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन सूत्राची देशना केल्यानंतर इथे स्थापित झाला तर हे 10,000 ब्रह्मांड त्याला साक्षी आहे. आणि आजही त्या बौद्ध धम्माची आणि आपल्या धम्माची साक्ष देणारे खूप साऱ्या गोष्टी आहेत. बुद्धगया येथील बोधिमंड वज्रासन, त्यावर विद्यमान असलेला बोधी वृक्ष, भगवंताचे धातू आणि भगवंताची ओळख असणारे हे चीवर, अर्हंत ध्वजा, हे या बुद्ध धम्माच्या अस्तित्वाचं प्रमाण आहे. आणि उपासक आणि उपासिकांनो, या प्रकारे भगवान बुद्ध महान करुणेने लोकांचे दुःख शांत करीत करीत लोकांचं जीवन सुखी बनवत विचरण करीत होते. विचरण करता करता 45 वर्ष लोटले. 45 वर्ष लोटले. ज्या रात्री भगवान बुद्धांनी सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केलं आणि ज्या रात्री भगवंताने महापरिनिर्वाण प्राप्त केलं, या कालावधीमध्ये भगवंताने जे काही बोललं आहे, जे काही त्याने केलेलं आहे, ते तसंच सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच काय? त्यामध्ये काहीही असत्य नाही आहे, परम सत्य आहे. आणि म्हणून भगवंताला भगवान तथागत म्हणतात. यथावादी तथाकारी, यथाकारी तथावादी. जसे भगवान बुद्ध बोलतात तसंच त्यांचं ते आचरण होतं. जसं त्यांचं आचरण होतं त्याच पद्धतीने त्यांनी धम्माची देशना दिलेली आहे. आणि अशा प्रकारे 45 वर्षापर्यंत धम्माचा प्रचार करीत असताना हा बौद्ध धम्म हा विस्तारित झाला. आणि या भगवंताच्या धम्माला आणखी जनमानसापर्यंत, प्रत्येक पुण्यवान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भगवंताने भिक्षू संघाला एक आज्ञा दिली होती. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी विचरण करा. 2 भिक्षू लोक एका दिशेने जाऊ नका. 2 भिक्षू लोक एका दिशेने जाऊ नका. का? कारण अधिकाधिक लोकांपर्यंत तुम्ही गेले पाहिजे, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि भगवंताचे श्रावक ज्या दिशेला जातात, कधी कधी असंही होते की त्या दिशेला म्हणजे भगवंताचे श्रावक गेले, अर्हंत लोक गेले, म्हणजे भगवंताचा धम्म पण गेला आणि भगवान बुद्ध पण गेले. एकदा सारिपुत्त भंतेजीविषयी म्हणतात, ती घटना फार मोठी आहे, पण सारिपुत्त भंतेजीविषयी असं म्हणतात, सारिपुत्त, तू ज्या दिशेला जातोस, तू ज्या दिशेला विचरण करतोस, त्या दिशेला मला जाण्याची गरज नाही म्हणतात. मला जाण्याची गरज नाही म्हणतात. ओके, या प्रकारे
धम्मचक्राला अनुप्रवर्तित करणारे धर्मसेनापती आपले अरहंत सारे बुद्धवंत होते आणि त्याच प्रकारे त्यांचा भगवंताचा श्रावक संघ होता. या प्रकारे हा धम्म खूप लोकांपर्यंत पोहोचला. भगवंताच्या या धम्माचे 2 अंग असतात. एकाला म्हणतात विनय आणि दुसरा आहे धम्म. धम्म विनय या 2 अंगांनी युक्त बुद्ध शासन बनते. या 2 अंगांनी युक्त बुद्ध शासन बनते. आणि हा धम्म आणि विनय आज कुठे आहे? त्रिपिटकामध्ये उपस्थित आहे, विद्यमान आहे. त्रिपिटकामध्ये सुविशुद्ध रूपाने विद्यमान आहे. त्या त्रिपिटकामध्ये एक शब्द सुद्धा, एक विलांटी उक्कार सुद्धा चुकीचा नाही आहे. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही ती बुद्धवाणी किती सुविशुद्ध रूपामध्ये आहे. ते होण्यापाठीमागे कारण होतं. जेव्हा भगवंताचं परिनिर्वाण झालं, भगवान बुद्धांची परिनिर्वाण झालेली काया कुशीनगर येथील उपवतन उद्यानामध्ये 2 शाल वृक्षांच्या मध्ये अशी पडलेली होती. आणि त्यावेळेस एक सुभद्र नावाचा परिव्राजक, म्हणजे सुभद्र नावाचा नवीनच झालेला एक भिक्षू होता. आता भगवान बुद्ध परिनिर्वाणाला प्राप्त झाले ही वार्ता जे लोक ऐकत होते त्या लोकांना तो शोक आवरत नव्हता. त्यांच्या हृदयातून शोक प्रकट होत होता, दुःख होत होतं. भगवान बुद्ध एवढे प्रिय होते. का प्रिय होते? बघा, साधारण कोणी व्यक्ती तुमचं दुःख दूर करणारा कोणी असेल त्या व्यक्तीविषयी किती प्रेम येते. जसे तुमचे आईवडील असतात, तुम्हाला कधी दुःखी होऊ दिलं नाही, तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटाला दुःखाला दूर करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला सुखी बनवण्याचा प्रयत्न केला, त्या माता पिताविषयी किती प्रेम असते बरं. पण भगवान बुद्ध तुम्हाला फक्त एका जन्मातील आणि या छोट्या छोट्या टेम्पररी दुःखातून मुक्त नाही करत. या अनंत संसारामध्ये जेवढेही दुःख आहे या सगळ्या दुःखाला समूळतः नष्ट करून तुमचं जीवन सुखी आणि धन्य बनवणारे भगवान. मग असे भगवान जेव्हा आपल्यातून निघून जातात किती दुःख असेल तुम्ही कल्पना करू शकत नाही. तुम्ही महापरिनिर्वाण सूत्र जर अभ्यासलं दीर्घनिकायामध्ये आहे ते वाचता तुमच्या असे रोम उभे होतील नाही का, आणि अनावर होतात अश्रू. अशा प्रकारची घटना आहे. तर प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारचं दुःख होतं. जे अरहंत होते ते संवेग प्राप्त करत होते आणि बाकीचे लोक आपल्या अश्रुमुखाने म्हणजे शोक व्यक्त करत होते. असं असताना तो सुभद्र भिक्खू त्या रडत असलेल्या भिक्षू लोकांना म्हणतो, आयुष्यमानांनो, रडू नका. आपण श्रमण गौतमापासून मुक्त झालो, आपल्याला सुटका भेटली. ते आपल्याला म्हणत होते की असं करू नका, तुम्ही असं करा, तुमच्यासाठी हे करणे योग्य आहे, हे करणे अयोग्य आहे. आता आपल्याला असं म्हणणारं कोणी नाही आहे. आता आपल्याला जिथे जायचं, जे करायचं ते आपण करू. आपण मुक्त झालो. मग मुक्त झालो तर शोक करण्यासारखं नाही आहे. बघा, या गोष्टीला जवळच अरहंत महाकाश्यप पंतजी ऐकत होते. ऐकता क्षणीच त्यांच्या हृदयामध्ये खूप संवेग उत्पन्न झाला. अरे, भगवान बुद्ध परिनिर्वाण प्राप्त होऊन जास्त वेळ पण झाला नाही, त्यांचे आजही शरीर विद्यमान आहे. असं असतानाच हा मूर्ख व्यक्ती असा म्हणत आहे की आपण त्यांच्यातून मुक्त झालो, जे वाटेल ते आपण करू शकतो आता. म्हणजेच जे विनय आहे ते पालन केले नाही केले तरी काही हरकत नाही. जो धम्म आहे तो समजला कसा केला तरी काही हरकत नाही. अरे, ही धम्माला हानी पोचणारा व्यक्ती आहे. अशा लोकांची संख्या जर वाढली तर ही धम्माच्या विनाशाला कारण बनते. अशा लोकांची संख्या जेव्हा समाजात वाढेल
तेव्हा हे बुद्ध शासनाच्या विनाशाला कारण बनते नाही, लोकांच्या हितासाठी जो धम्म आहे तो धम्म काय आहे याचं आपण संगायन केलं पाहिजे. लोकात काही संभ्रम राहू नये. जो विनय आहे त्या विनय काय आहे याचं सुद्धा संगायन करायला पाहिजे. नंतर काही संभ्रम राहू नये. नाहीतर लोक भगवंताने सांगितलेल्या विनयाला हा विनय नाही आहे असं म्हणू शकतील, किंवा मोठ्या विनयाला छोटा विनय म्हणतील, छोट्या विनयाला मोठा विनय म्हणतील, धम्माला अधम्म म्हणतील, अधम्माला धम्म म्हणतील. तर अनर्थ होईल. जेव्हा कधी असे लोक संसारात येतात तेव्हा या बुद्ध शासनाला धम्माला ग्लानी येते, अनर्थ होतो नाही का. मग जेव्हा एक छोटंसं कारण पाहता क्षणीच या धम्माला कोणी हानी पोहोचू नये यासाठी अरहंत महाकाश्यप बनते तत्क्षण डिसिजन घेतात की मी या धम्म आणि विनयाचं संगायन केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर त्यांचा अग्निसंस्कार होतो, धातूंचं निधान होते, चैत्य स्तूप बनल्या जाते. त्याच्यानंतर 3 महिन्याच्या कालावधीत आता आनंद भंतेच्या शिवाय संगायन करणं एवढं सोपं पण नाही, कारण बुद्धवाणीला पूर्ण संचित ठेवणारे आनंद भंतेजी. आणि ते आणखी काय होते, सेख होते, म्हणजे श्रोतापन्नच होते, अरहंत झाले नव्हते. मग ते म्हणतात की बघा एवढा काळ आहे आणि तेवढ्या काळामध्ये तुम्ही जर अरहंत झाले तर याच्यामध्ये सम्मिलित व्हा. आता आनंद एक मात्र आनंद भंतेजी विषयी भविष्यवाणी केलेली आहे. बघा भगवान बुद्ध जेव्हा परिनिर्वाण प्राप्त होणार होते त्याच्यावर शयनस्थ असताना आनंद भंते थोडे दूर जातात आणि एका खुंटीला असं पकडून ते रडतात, शोक करतात आणि शोक करता करता त्यांना अनावर होते की भगवान मला सोडून जात आहे नाही का. तर भगवान बुद्ध तर कारुणिक आहेत आणि त्यांना म्हणतात, भिक्षूला म्हणतात आनंद कुठे आहे, तर ते म्हणतात की त्यांना बोलवा. तर आनंद भंतेजी जवळ जातात आणि त्यांना ते बोलवतात. आता सगळं भगवंताला माहीत राहते, पण भगवान बुद्ध आनंदला म्हणतात, आनंद तू रडू नकोस, तू भगवंताची अतिशय मैत्रीने स्नेहाने सेवा केली आहे. तथागतांची सेवा केल्याने तुझी ही सेवा कधी व्यर्थ जाणार नाही. तू फार पुण्यवान आहेस, थोडासा प्रयत्न कर, तू अरहंत होशील. थोडासा प्रयत्न कर, अरहंत होशील. आता ही भविष्यवाणी आनंदविषयी होती आणि आनंद सगळ्यात जास्त बुद्धवाणीला संचित करणारे होते. मग असे आनंद बनते धम्म भांडागारिक असताना मग त्यांना संगायनामध्ये सम्मिलित करणं अनिवार्य होतं. त्यांना कार्यकाळ दिला, ते 3 महिन्यामध्ये खूप मेहनत करत होते. आता उद्याचा दिवस आहे, एकच दिवस राहिला. रात्रभर त्याने चंक्रमण करून ध्यानाला बसून खूप मेहनत घेतली. रात्रीचा अंतिम प्रहर लोटत असताना ते जस्ट असे आपल्या आसनावर बसतात आणि थोडासा पाठीला विश्राम देण्यासाठी असे आपले पाय वर करून असे थोडं लेटण्यासाठी प्रयत्न करतात. आणखी पाय पण असे जमिनीला टेकले नसतात, डोकं पण असं म्हणजे उशीवर टेकलेलं नसते, म्हणजे थोडंसं वरच असते. आणि त्या क्षणामध्ये आनंद बनते, अरहंत बनतात. आश्चर्य स्थितीमध्ये भगवंता आनंद भंतेचे चरण पण आणखी म्हणजे पृथ्वीवर पण नव्हते, डोकं पण पृथ्वीवर नव्हतं, टेकलेलं नव्हतं. आणि त्या स्थितीमध्ये ते अरहंत होतात. आणि अरहंत झाल्यावर बरोबर त्यांना एक स्मरण होते, अरे भगवंताने खरंच म्हटलं होतं, आनंद तू शोक करू नकोस, तू थोडासा प्रयत्न कर, अरहंत निश्चित बनशील. आणि खरंच भगवंताचं वचन परम सत्य आहे, मी अरहंत झालो आहे. आणि अशा प्रकारे आनंद बनते त्या धम्मसंगीतीमध्ये जे अजातशत्रूंनी सहयोग करून आयोजित केलेली धम्मसंगीती धम्म परिषद होती.
अरहंत महाकाश्यप भंते त्यांचे अध्यक्ष होते आणि खूप सारे अरहंत लोकांनी तिथे 500 अरहंत लोक होते. त्याने धम्म आणि विनयाचं संगायन केलं. संगायन करण्याच्या अगोदर विनयाचं संगायन केलं. का विनयाचं केलं? विनय फार महत्त्वाचा असतो. भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे विनयाच्या बाबतीमध्ये, विनयो नाम बुद्ध शासनस्य आयु. हे बुद्ध शासनाचं आयुष्य आहे. भिक्षू लोकांचा, भिक्खुणी लोकांचा, उपासक उपासिकांचा विनय काय आहे? बुद्ध शासनाचं आयुष्य आहे. विनय ठितांग बुद्ध शासनस्य ठितांग नाम होते. विनय जर स्थित झाला तर बुद्ध शासन स्थापित झाल्यासारखं, स्थापितच होतो, झाल्यासारखं नाही, स्थापितच होतो. आणि म्हणून प्रथम विनयाचं संगायन केलं. संगायन केल्यानंतर जेव्हा धम्माचं संगायन करताना अरहंत आनंद भंतेला जेव्हा आता विचारत होते, विचारताना त्याची फार सुंदर विधी असते, फार सुंदर. महाकाश्यप अरहंत भंते संघासमोर ते प्रकट करतात की संघाला हे ज्ञात असावं की मी आनंद भंतेंना मी प्रश्न विचारू इच्छितो. संघात अनुमती असेल तर मी प्रश्न विचारेल. अशा पद्धतीने 3 वेळेस म्हटल्या जाते. संघ मौन राहिला त्याचा अनुमती आहे ग्रहण धरले जाते. त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर आनंद भंते सुद्धा तशाच प्रकारे संघासमोर हात जोडून म्हणतात की मला यांनी प्रश्न विचारला आहे, संघाची अनुमती असेल तर मी या विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देईल. काय संघाची परंपरा आहे, आदर्श परंपरा. म्हणूनच बौद्ध परंपरेतील आजही भिक्खू लोक बघा, इथे बसल्यानंतर प्रत्येक व्यक्ती भिक्खू संघाची प्रथम अनुमती घेतो आणि नंतर देशना करतो. तर सगळे देवता आणि मनुष्य अरहंत सगळे लोक प्रतीक्षा करत होते की आनंद भंतेच्या मुखातून प्रथम धम्मवचन कोणतं निघेल, काय सांगतील. आश्चर्य गोष्ट होती. तर त्यावेळेस आता ते कुठूनही सुरुवात करू शकले असते. त्यांनी म्हटलं असतं की असं असं मला माहिती आहे, असं असं धम्म आहे. पण त्यांनी सुरुवात कशी केली माहिती आहे? धम्म सांगताना एवं मे सुतं एकं समयं भगवा एवं मे सुतं, अशी धम्मा सांगतानाची सुरुवात केली. बघा सगळ्या सूत्राची सुरुवात अशीच आहे, एवं मे सुतं. याचा अर्थ काय होतो? असे मी भगवंताच्या श्रीमुखातून ऐकले आहे. त्याने स्वतःचं काही म्हटलं आहे का? नाही. मग हे प्रमाण आहे, असे मी भगवंताच्या श्रीमुखातून ऐकले आहे. जेव्हा हे वचन जेव्हा असं निघालं तेव्हा संपूर्ण देवता आणि सगळे भिक्खू लोक 3 वेळेस साधू साधू म्हणून साधुकार देतात. हे बुद्ध वचनाचे, हे बुद्ध वचनच आहे आणि परिशुद्ध आहे, याचं प्रमाण आहे. काय आहे? एवं मे सुतं. असा आपला भगवंताचा धम्म आहे आणि तो धम्म आजही परिशुद्ध रूपाने विद्यमान आहे. अशा प्रकारे ज्या धम्माला ग्लानी येणार होती त्या धम्माला पुनर्जीवित, त्याला आयुष्य देण्यासाठी अरहंत महाकाश्यप भंतेने प्रथम धम्म संगायन करून, धम्म आणि विनयाचं संगायन करून या धम्माला पुनर्जीवित तर नाही परंतु दीर्घायू बनवला, दीर्घायू बनवला. त्याच्यानंतर या आपल्या बौद्ध धम्माला, बुद्ध शासनाला 100 वर्ष लोटली गेली. तेव्हा सुद्धा काही भिक्खू लोकांमध्ये छोट्या छोट्या विनयाच्या बाबतीमध्ये काही संभ्रम निर्माण झाला. भिक्षू लोक फार सजग होते नाही, असे विनयाच्या बाबतीमध्ये दोष बघणारे किंवा दोष ठेवणारे लोक वाढले किंवा धम्मामध्ये दोष निर्माण करणारे लोक वाढले तर हे आपल्या धम्माला ग्लानी आणणारे लोक आहेत. नाही, असं होता कामा नये. परत धम्म संगायन झालं नाही का?
दुसरी संगती झाली आणि या बुद्ध शासनाला मजबूत बनवलं, या धम्माला पुनर्जीवित करण्यासारखं आयुष्य दिलं, विनयाचे विशुद्धीकरण केलं. म्हणजे काय? आयुष्य कंप्लीट केलं, धम्माला निरोगी स्वस्थ बनवलं. त्यानंतर सम्राट अशोकाचा कार्यकाळ आला. सम्राट अशोकांच्या काळामध्ये सुद्धा फार दीर्घ काळापर्यंत भिक्खू लोकांमध्ये असे खूप सारे भिक्षू लोक भ्रष्ट विनयाचे होते, धर्माला व्यवस्थित न शिकणारे होते. आणि त्यामुळे जे शीलवान गुणवान लोक होते त्यांना वाटत होतं की दुश्शील भिक्षू लोकांमध्ये जाऊन विनय कर्म करण्यामध्ये तेवढं काही हे नाही आहे, मग ते विनय कर्म करीत नव्हते. मग ही गोष्ट जेव्हा सम्राट अशोकाकडे गेली त्यावेळेस सम्राट अशोकाला वाटते की नाही, असं व्हायला पाहिजे, हा धम्म चिरस्थायी राहायला पाहिजे, लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे, म्हणून विनय कर्म झाला पाहिजे. मग ते एक दूत मेसेज पाठवतात की जा भिक्षू लोकांना सांगा की उपोषताच्या एका महिन्यात 2 उपोषत असतात भिक्षूंचे, त्याला विनय कर्म करण्यासाठी. म्हणजे प्रातिमोक्ष शिक्षापदाचे ते पूर्ण पारायण करतात. तर असा आदेश देतात. आता सम्राट अशोकाने एवढंच आदेश दिला, पण त्याचा जो मंत्री असतो तो त्या भिक्षू लोकांकडे जातो जे भिक्षू ऑलरेडी दूषित आहे, आणि तो मंत्री जाऊन म्हणतो राजाचा आदेश आहे, आज्ञा आहे, तुम्ही उपोषित कर्म केलंच पाहिजे, आणि जर नाही केलं तर राजा डोकं कापून बाजूला करून टाकेल, नाही का. आणि ही वार्ता पुन्हा राजाला सांगितलं. राजा फार घाबरतो, अरे म्हणतो मी तुला काय सांगितलं आणि कुठे काय झालं, नाही का. परत असंच 1-2 वेळेस होते, पण त्याचा तो काय. मग ते मोगलीपुत्र तिस्सा अरहंत भंतेकडे जातात. मग ते म्हणतात की असं असं माझ्या मंत्र्याने म्हटलं की मला याचा दोष आहे का. तर मोगलीपुत्र तिस्सा अरहंत भंतेचा जन्म मुळात बुद्ध शासनाच्या स्थापनेसाठीच झाला होता. हे बुद्ध शास्त्र हे लक्षण होते, अरहंत लोकांनी सुद्धा बघितले. जसं अरहंत नागसेन भंतेचा जन्म बुद्ध शासनाच्या स्थापनेसाठी, त्याला वाढवण्यासाठी झाला, तसाच मोगलीपुत्र तिस्सा अरहंत भंतेचा जन्म झाला. आणि फार ज्ञानी, त्रिपिटकधर, अठ्ठकथा सगळा धम्म मुखोद्गत असणारे फार ज्ञानी. त्या भंतेकडे गेले सम्राट अशोक आणि म्हणाले की माझ्या असा मेसेज गेला तर मला दोष लागेल का. तर भंतेजी म्हणतात जर चेतना जर नसेल तशी तर दोष नाही आहे. मग राजाला थोडं समाधान वाटलं की दोष नाही आहे. तर त्याने सांगितलं की माझा इंटेन्शन काय होतं, माझी चेतना काय आहे. तर त्यावेळेस ते भंतेजी म्हणतात की नाही महाराज, भिक्खू संघामध्ये असे काही लोक आहेत की जे दूषित स्वभावाचे आहेत, त्यामुळे असं होत नाही. मग सम्राट अशोक त्यांच्या आज्ञेनुसार अशा प्रकारे हे करतात आणि त्यांच्या अरहंत मोगलीपुत्र तिस्सा अरहंत भंतेच्या मार्गदर्शनाने 60,000 भिक्षू लोकांना असं आपल्याच्या संगत काढून टाकतात. आणि त्याच्यानंतर सुविशुद्ध धर्मविज्ञान युक्त संघ जेव्हा राहतो, ते भिक्खू जेव्हा विनयाचं पारायण करतात तेव्हा संपूर्ण जम्बूद्वीप थरथरतो, कंपित होतो आणि पुन्हा हे बुद्ध शासन असं मजबूत बनते, स्थिर बनते, पुनर्जीवित झाल्यासारखं त्याला प्राण मिळतो, बुद्ध धम्माला प्राण मिळतो. आणि मग त्यानंतर मोगलीपुत्र तिस्सा अरहंत भंते विचार करतात, असेच भिक्खू लोक जर विनयाला अविनय समजणारे, धम्माला अधम्म समजणारे, अधर्माला धर्म समजणारे लोक जर वाढतील तर हे बुद्ध शासनाला हानी पोहोचवणारे लोक राहतील. नाही, असे लोक वाढता कामा नये. आणि म्हणून ते पुन्हा परत पाटलीपुत्र या ठिकाणी सम्राट अशोकांच्या सहयोगाने ते एका 3ऱ्या संगतीचं आयोजन करतात आणि परत धम्म आणि विनयाचं संगायन करतात. विनयाला विनय कशा स्वरूपाने भगवंतांनी म्हटलं आहे, धम्माला
धम्म कशा स्वरूपात भगवंतांनी म्हटलं आहे, या पद्धतीने पुन्हा संगायन होऊन त्या धर्मविण्याला परिशुद्ध रूपामध्ये स्थापित केलं आणि या भगवंताच्या धम्माला आणखी पुनर्जीवन दिलं, प्राण दिला. अशा पद्धतीने बौद्ध धर्म पुन्हा पुनर्जीवित झाला. फार मोठी अनुकंपा, फार मोठं सौभाग्य की अरहंत मोगलीपुत्र तिस्स अरहंत बंदीच्या अनुकंपेने आणि त्यांच्या आदेशाने, विशेषतः तर ती भगवंताची आज्ञा होती. कारण जेव्हा भगवंताच्या धातूंवर स्तूप बनणार होते तेव्हाच ते नियोजन झालं होतं. जेव्हा भगवंताच्या शरीराचे धातूंचे 8 द्रोण बनल्या गेले होते, 8 म्हणजे असे भाग बनवले आणि त्याच्यावर 8 स्तूप बनवले. त्याच्यानंतर अरहंत महाकाश्यपंथीच्या आज्ञेनुसार 7 स्तूपातील द्रोणधातू एकत्र आणून राजगिरी येथे स्तूप बनवला. एक नाही बनवला जो रामगामध्ये होता, कारण तो स्तूप श्रीलंकामधील जो स्वर्णमाली महाचैत्य आहे तिथे स्थापित करण्यासाठी त्याला नाही ठेवलेला आहे. पण ते 7 द्रोण धातू स्तूप तिथे स्थापित केले. एक स्तूप त्या ठिकाणी एक नोट लिहून ठेवली होती, काय का ती नोट नंतर सांगतो तुम्हाला. मोगलीपुत्र तिस्स अरहंत बंधेंनी सम्राट अशोकांना आज्ञा दिली आणि त्या आज्ञेनुसार हा धम्म अनेकांच्या हितासाठी, अनेकांच्या सुखासाठी, देवता आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी हा धम्म प्रसारित व्हावा म्हणून त्यांच्या सहयोगाने 9 देशामध्ये धर्मदूत पाठवले. त्याच्यामध्ये श्रीलंका देश सुद्धा होता. त्या श्रीलंका देशामध्ये त्यांचे सुपुत्र अरहंत महामहेंद्र बंते आणि संघमित्र यांना पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर चीन देशामध्ये, गांधार देशामध्ये, काश्मीर देशामध्ये सुद्धा, यवनक राष्ट्रामध्ये, महिंसक राष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर थायलंड साईडला सुवर्णभूमीमध्ये, श्याम राष्ट्रामध्ये जसं थायलंड आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र भूमीमध्ये सुद्धा धर्मदूत पाठवले. 5 अरहंत भिक्षूसह हे त्या देशामध्ये ते धर्मदूत पाठवले आणि त्या देशामध्ये बुद्ध शासन स्थापित केले. आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये अरहंत महाधम्म रक्षित भंतेसह 5 अरहंत भंते जे आले होते आणि या महाराष्ट्र भूमीमधील जो राजा होता त्या राजाला मला वाटते नारद काश्यप जातक त्यांना सांगितली पहिल्यांदा आणि ती जातकाचा उपदेश केल्यानंतर त्या राजासह लाखो लोक 3 रत्नाला शरण गेले, बुद्ध धम्म संघाला शरण गेले. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी, कोणी अरहंत बनले आणि बरेच लोक भिक्षू संघात सामील झाले. अशा पद्धतीने या महाराष्ट्र भूमीमध्ये बुद्ध शासन हा धम्म पुनर्जीवित झाला. सम्राट अशोकांची देण आहे. आताच मला वाटते सकाळच्या सत्रात कोणीतरी म्हटलं इथे सम्राट अशोकांच्याच अनुकंपेने इथे स्तूपाचं निर्माण केलं होतं, नाही का. तर स्तूपाच्या बाबतीमध्ये असं आहे की राजगृहामधील जो स्तूप होता त्या स्तूपाच्या तिथे जेव्हा त्याला ओपन केलं गेलं तिथे नोट केलं गेलं होतं की माझ्या नंतर या नावाचा धम्माशोक राजा येईल आणि तो या धातूंची स्थापना करेल, नाही का. त्यावेळेस सम्राट अशोक आपली स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थोपून तो म्हणतो की बघ, तुला भगवंताने बघितलं आहे, तुला भगवंताने बघितलेलं आहे, तू भगवंताच्या दृष्टीच्या आड नाही आहेस, तुझं जीवन धन्य आहे, तुला हे महान कार्य सोपवण्यासाठी भगवंताने सांगितलं आहे.
आणि असं स्वतःची पाठ थोपून अतिशय आनंदाने सम्राट अशोकाने 84,000 स्तूपाची निर्मिती केली. त्या 84,000 स्तूपामध्ये भगवंताचे धातू स्थापित करून सुविशाल असे स्तूप निर्माण करून बुद्ध शासनाची सेवा केली आणि हे बुद्ध शासन आणखी मजबूत बनवलं. त्याच्यानंतर असाच कार्यकाळ लोटत असताना अरहंत नागसेन बनतेचा काळ आला. त्यानंतर सुद्धा बुद्ध शासन बरंच चिरकाली झालेलं आहे. अरहंत मिलिंदराज नंतर अरहंत बनले ते, त्यांचा सगळा परिवार अरहंत बनला. तर सगळे त्या लोकांनी बुद्ध शासनाची सेवा केली. अशा पद्धतीने 500 वर्ष या जंबद्वीपामध्ये बुद्ध शासन अतिशय सुंदर आणि व्यवस्थितपणे राहिलं. लोकांनी सुद्धा या बुद्ध शासनातून आपलं मंगल करून घेतलं. भगवंताच्या धातूंची, बोधिवृक्षांची, साक्षात भगवान बुद्धांची पूजा वंदना केल्या समान भावना ठेवून त्याची वंदना केली आणि आपल्या जीवनामध्ये महान पुण्य संचित केलं, आपलं मंगल करून घेतलं. भगवंताचा धम्म असा लोककल्याण करणार आहे. दिवस लोटता लोटता धम्माचा द्वेष करणारे, अधर्मामध्ये आसक्ती ठेवणारे धर्मद्वेषी लोकांचा प्रादुर्भाव झाला आणि बुद्ध धम्माचा विनाश करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये आता नाव सांगितलं तर लोकांना उगाच मन दुखेल, नाही का. उत्तर भारतातून काही पर्टिक्युलर समाजाच्या लोकांनी, जातीच्या लोकांनी बुद्ध धम्माचा विनाश करत करत आले. दक्षिण भारतातून मध्य भारतापर्यंत बुद्ध धम्माचा विनाश करत आले. आपले विहार कन्व्हर्ट केले त्यांच्या पूजा स्थानामध्ये. मी आता त्यांचं नाव घेत नाही, ओके, इतिहास साक्षी आहे. परंतु धम्म कोणाचं मन दुखवत नाही, परंतु तसंच झालेलं आहे. परंतु हा धम्म कायम राहिला वेगवेगळ्या ठिकाणी, नाही का. अशा प्रकारचा कार्यकाळ लोटत लोटत आला आणि भारतामध्ये धम्म असून नसल्यासारखाच होता. पण अशा स्थितीमध्ये सुद्धा कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये बुद्धवाणी हळूहळू टिकत राहिली. काही लोकांना तुम्ही संतवाणी पाहता, संतवाणीमध्ये सुद्धा तुम्ही कधी कधी बुद्धवचनांचा तुम्हाला पाठ येतो किंवा बुद्धांच्या शब्दाचा उल्लेख दिसतो. अशा पद्धतीने चालत आला. मग असं धम्माचं अस्तित्व असताना कसं पूर्ण विदेशामध्ये थायलंड, ब्रह्मदेश, त्याच्यानंतर श्रीलंका आदी खूप साऱ्या देशांमध्ये धम्म होता. विशेष रूपाने या धम्माला चिरस्थायी बनवण्यासाठी फार मोठी भूमिका निभावली श्रीलंका देशाने. श्रीलंका देशामध्ये जेव्हा चौथी धम्म संगीती झाली, त्या चौथ्या धम्म संगीतीमध्ये संपूर्ण धम्म आणि विनयाला लिपिबद्ध केला गेलेला आहे, लिखित स्वरूपामध्ये बनवला गेला. त्यामुळे आज आपल्याला त्रिपिटक आहे. जर भिक्खू लोकांनी हृदयात ठेवून कंठस्थ करून ते आले असते तर त्यांच्या सोबत गेले असतात. आपल्याला धम्म मिळेल याची शाश्वती नव्हती, पण त्यांनी एक फार मोठी आपल्यावर अनुकंपा केली. 1000 अरहंत भिक्खू लोकांनी त्या बुद्धवाणीचं लिखाण करून आपल्यासाठी त्रिपिटक उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे आज जो त्रिपिटक आहे 84,000 धम्मस्कंधाने युक्त, तर तो आज सुविशुद्ध रूपाने आहे. मी तुम्हाला म्हटलं त्यामध्ये एक शब्द सुद्धा चुकीचा नाही आहे. का? तो अरहंत लोकांनी तो लिहिलेला आहे आणि अरहंत लोक कधी खोटं बोलत नाही, चुकीचं लिहित नाहीत. त्याच धम्माला आणखी सुविशुद्ध क्लिअर बनवण्यासाठी 6वी धम्म संगीती झाली आणि त्या रूपाने पूर्ण विश्वातील सगळ्या भाषेमध्ये त्रिपिटक आज लिपिबद्ध झालेलं आहे. आणि त्याच कार्यकाळामध्ये आपले उद्धारकर्ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर फार मोठी अनुकंपा करून आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या भूमीमध्ये भगवान बुद्ध कोण आहेत या संबंधित सुद्धा लोकांना जास्त परिचय नव्हता.
तर अशा लाखो लोकांना 3 रत्नांची शरण दिली, पंचशिलामध्ये प्रतिष्ठापित केलं आणि आपल्या या भारत भूमीमध्ये आपल्या भगवंताच्या धम्माला, बुद्ध शासनाला पुनर्जीवित करण्याचं महान काम केलं आहे. असं महान काम केल्यामुळेच तुम्ही आम्ही आज जे भगवंताला शरण गेलो आहोत, धम्माला शरण गेलो, संघाला शरण गेलो आहोत, ते बाबासाहेबांच्या अनुकंपेमुळे आहे. बाबासाहेबांच्या उपकारामुळे आज आपण इथे बौद्ध म्हणलो आहोत. आज तुम्ही जे असा भिक्खू संघ पाहत आहे, आज त्यांची देण आहे. त्यांच्या उपकारामुळे ज्या दिवशी बाबासाहेबांनी ही धम्म दीक्षा दिली, त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आपल्या लोकांना, बौद्ध झालेल्या लोकांना उद्देशून म्हणतात मी तुम्हाला हा जो बौद्ध धम्म दिलेला आहे, तो बौद्ध धम्म तुमच्या गळ्यामध्ये असलेला मडका अडकून दिलेला नाही आहे, तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी जर तुम्ही पूर्ण नाही केली तर हे दुसरे लोक म्हणतील, दुसरे म्हणजे दुसरे बौद्ध असतील किंवा दुसरे लोक म्हणतील की या महाराणी बौद्ध धम्म बाटवला, नाही का. आणखी एका याच्यामध्ये म्हणतात, मी हा जो धम्माचा रथ इथवर आणला आहे, तुम्हाला जर तो समोर नेता येत असेल तर तुम्ही तो अवश्य नेलाच पाहिजे, नेलाच पाहिजे. जर समोर नेता येत नसेल तर तुम्ही तिथेच ठेवा, त्याला मागे नेऊ नका. ही बाबासाहेबांची आज्ञा होती तुम्हाला. आणि म्हणूनही बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला आहे, मग तो समजून घेतला पाहिजे. कोणता धम्म आहे? थेरवादी बौद्ध धम्म आहे. मग बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही जर भगवान बुद्धांच्या धम्माच्या नावाने अधर्म शिकू लागलात, विनयाच्या नावाने अविनय शिकू लागलात, तुम्ही धम्माला समोर नेणारे आहात का पाठीमागे? पाठीमागे. जसं सुरुवातीपासून धम्माच्या विनाशाला कारण बनणारे लोक उत्पन्न झाले आणि त्या लोकांचं दमन केलं गेलं. आजही ही गरज आहे. बाबासाहेबांच्या अनुकंपेने बौद्ध झालेल्या लोकांना पुन्हा सुविशुद्ध रूपाने धम्माला धम्म रूपात समजण्यासाठी, विनयाला विनय रूपाने समजण्यासाठी गरज आहे, अत्यावश्यक गरज आहे अशा भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये राहून धर्म शिकण्याची. जो आज सुविशुद्ध रूपाने त्रिपिटक उपलब्ध आहे, त्या त्रिपिटकाचं अध्ययन करण्याची गरज आहे. लोक काय म्हणतील याकडे लक्ष नसलं पाहिजे. लोक काय म्हणतील याकडे लक्ष नसलं पाहिजे. लोक ग्रंथात काय लिहितात ते इम्पॉर्टंट नाही आहे, भगवंताने काय सांगितलं आहे ते इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे. आणि यावर विश्वास ठेवून तुम्ही भगवंताने सांगितलेला धम्म समजून घेतला पाहिजे. आज लोक बाबासाहेबांच्या नावाने असे मिथ्यादृष्टी बनलेले आहेत. म्हणतात की कुठे पुनर्जन्म नाही आहे. एकीकडे बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतात, नाही का. बोधिसत्व म्हणजे काय? जे अनेक जन्मात पारमिता पूर्ण करीत करीत बुद्ध बनणारा व्यक्ती. आणि एकीकडे म्हणतात की काही मांडला नाही. एकीकडे सब पापस अकरण असे म्हणतात, काही आपल्या धर्मात पाप पुण्य नाही, सुगती दुर्गती नाही आहे, हे नाही ते नाही, हे नाही ते नाही, असं म्हणता म्हणता सगळे आशय निरर्थक बनले आहेत. धम्माला ग्लानी आणणारे, विनाश, बुद्ध धर्माला विनाशाकडे घेऊन जाणारे लोक उत्पन्न होत आहेत. अशा लोकांपासून सावध राहा. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, विनय दिला, भगवंताचा थेरवादी बुद्ध धम्म दिला. त्याला समजण्यासाठी त्रिपिटक अभ्यासा. त्रिपिटकात कोणी काय लिहिलं इम्पॉर्टंट नाही आहे, त्याच्या नावावर काय टिप्पणी केली इम्पॉर्टंट नाही आहे. जो पालीमध्ये जो सुविशुद्ध बुद्ध वचन आहे त्यांना शिका. त्यांना शिकण्यासाठी अशा भिक्षू लोकांच्या सानिध्यामध्ये राहण्याची गरज आहे. तेव्हा तुम्ही या बुद्ध धम्माला पुनर्जीवित करू शकता, त्याला प्राण देऊ शकता आणि याचं बळकटीकरण करू शकता, नाही का. या प्रकारे माझा विषय जेवढा होता
तेवढा मी तुम्हाला पूर्ण सांगितला. बंतेजी माझ्याकडे वारंवार बघत आहेत कधी संपवतात नाही का, परंतु मी तुम्हाला आणखी 5 मिनिट सांगणार आहेत कारण अत्यावश्यक आहे. ठीक आहे. बघा, बुद्ध शासन आता तुम्हाला सांगितलं. धम्म आणि विनय सुविशुद्ध रूपामध्ये राहिल्याने हे धम्म टिकून राहतो, स्थापित होतो. भिक्खू लोक, उपसंपदा प्राप्त भिक्खू लोक ज्या भूमीमध्ये राहतात आणि ज्या भूमीमध्ये विनयाचं पारायण करीत उपोषित कर्म करतात, त्याच्यामध्ये पाराजिक भिक्खू चालत नाही. उपसंपदा प्राप्त सुविशुद्ध भिक्खू जेव्हा विनयाचं पारायण करतात आणि परिशुद्ध विनयामध्ये प्रतिष्ठापित होतात, त्यावेळी त्या भूमी प्रदेशामध्ये बुद्ध शासनाची स्थापना होते. विनय ठितं बुद्ध शासनस्य ठितं नाम होते. विनयाची जेव्हा उपसंपदा प्राप्त भिक्खूंमध्ये स्थापना होते तेव्हा बौद्ध धम्माची, तेव्हा बुद्ध शासनाची स्थापना होते. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तुमचं सौभाग्य आहे, बुलढाणाकरांचं सौभाग्य आहे की तुमच्या शहरामध्ये एका भिक्षू आश्रमाची निर्मिती होत आहे. इथे बुद्ध विहाराची निर्मिती होत आहे, ज्या ठिकाणी अनेक शीलवान गुणवान तुमच्या भूमीमधून येणारे उपासक लोक त्या विहारामध्ये भिक्खू बनतील, विनयाचा अभ्यास करतील, धम्माचा अभ्यास करतील आणि भिक्खू बनून उपसंपदा प्राप्त करून अशा प्रकारे जेव्हा विनयाची स्थापना करतील तेव्हा या बुलढाणा शहरामध्ये बौद्ध धम्माची, बुद्ध शासनाची स्थापना होईल. तेव्हा असं म्हणू शकता की हो, बुलढाणा शहरामध्ये बौद्ध धम्म आहे, बुद्ध शासन आहे आणि हे महान कार्य करण्याची संधी तुम्हाला इथे आहे. आत्ताच या जानेवारी महिन्यापासून त्या विहाराच्या निर्माण कार्याला आरंभ होणार आहे आणि म्हणून आपापलं योगदान देऊन या बुद्ध शासनाला चिरस्थायी बनवण्यासाठी, या भूमी प्रदेशात धम्माला स्थिर बनवण्यासाठी त्या महान कार्याला योगदान द्या. ती योगदान साधं नाही आहे, फार मोठं काम आहे. हे काम म्हणजे भगवंताचं काम आहे, भगवंताचं कार्य आहे. तुम्ही जर इथे भिक्षू संघाची सेवा करत असाल, संघाला राहण्यासाठी, धर्म विनय अभ्यासण्यासाठी सुविधा निर्माण करून देत असाल तर तुम्ही भगवान बुद्धांचं काम करणार आहे, तुम्ही धम्माचं महान काम करणार, सेवा करणारे बनता. आणि यातून तुम्ही जे पुण्य मिळवता इमॅजिन करू शकत नाही तुम्ही काय मिळवू शकता. भगवान बुद्ध म्हणतात, जो व्यक्ती भिक्षू संघाला अशा प्रकारे विहाराची, शयनासनाची व्यवस्था करून देतो तो व्यक्ती सर्वस्व प्राप्त करतो. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जे तुम्हाला मिळणार नाही म्हणून नाही, सगळं काही मिळते, सगळं काही मिळते. तुम्हाला परम श्रेष्ठ कल्याण मित्र मिळतात. अशा कल्याण मित्रांच्या सहवासामध्ये राहून या सगळ्या बुलढाणातील सगळ्या लोकांचं तुम्ही कल्याण करू शकता. धर्मप्रचार म्हणजे लोकांची संख्या वाढणे मात्र नाही, सफेद कपडे घातलेले लोक वाढणे म्हणजे नाही. अशा प्रकारे संघाची सेवा करणे, संघाची अशी स्थापना करण्यास तुम्ही जर योगदान देत असाल तर तुम्ही धम्माची सेवा करणारे, धम्माचा प्रचार करणारे तुम्ही बनता. अशा प्रकारे तुम्ही या बुद्ध शासनाला, बौद्ध धर्माला पुनर्जीवित केल्यासारखा प्राण देणारे बनता आणि या धम्माचं बळकटीकरण करणारे बनता. तुमच्यातला एक शेवटचा सदस्य का असेना, जर तो स्थिर रूपाने 3 रत्नांच्या प्रती श्रद्धावान आहे, श्रद्धावान बनला आणि पंचशिलाचं पालन करू लागला, त्या एका व्यक्तीच्या अस्तित्वाने सुद्धा धम्माचं अस्तित्व राहू शकते.
त्याला जर एक बुद्धवचन, एक सूत्र गाथा सुद्धा कंठस्थ असली अर्थासह आणि तो जीवनात उतरू लागला तर तेवढ्या मात्रतेने सुद्धा पर्यत्ती शासन टिकून राहते. त्याचं आचरण करू लागला पटिपत्ती शासन टिकून राहते आणि त्याचं आचरण करीत धम्माचं प्रथम फळ जरी मिळू शकला, श्रद्धानुसारी बनला, धम्मानुसारी बनला, तो व्यक्ती पटिवेद शासनाला जिवंत ठेवतो. अशा प्रकारे त्रिविध पर्यत्ती पटिपत्ती पटिवेद शासन रूपाने तुम्ही या बौद्ध धम्माला मजबूत बनवू शकता, बळकट बनवू शकता. बरोबर. मला जो विषय दिला होता बौद्ध धम्म, त्यांचं पुनर्जीवन आणि त्याचं बळकटीकरण, ते कसं करावं मी तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. हा उपदेश जर तुम्ही समजून घेतला तुम्ही स्वतःचं मंगल करू शकाल. हाच एक उपदेश देतो आणि एक शेवटच्या गाथेने उपदेश देऊन समाप्त करतो. बुद्ध काय म्हणतात? धम्मो हवे रखती धम्मचारी. धम्मो हवे रखती धम्मचारी. धर्म आचरण करणाऱ्या व्यक्तींची धर्म सदा रक्षा करतो. धम्मो सुचिन्ने सुखमावहाती. धर्म तुम्ही जर आचरण करू लागलात तुमच्या सोबत सुख सुद्धा राहू शकते. एसानी संसे धम्मो सुचिन्ने. अशा प्रकारचा धम्माचा शुभ परिणाम तुम्हाला तर मिळतोच. न दुःखतीं गच्छती धम्मचारी. धम्मचारी व्यक्ती कधीच दुर्गतीला जात नाही. हा उपदेश लक्षात ठेवा. स्वतःला सन्मार्गावर लावा, महान पुण्यवान बनवा. भगवंताच्या धम्मातून प्रयोजन साध्य करा आणि आपलं मंगल करून घ्या. जे आज मी तुम्हाला धम्माची देशना दिली आणि धर्मदानाचं पुण्य संचित केलं आहे, हे संपूर्ण पुण्य सदा पूजनीय भिक्खू संघाला त्यांच्या सन्मानार्थ अनुमोदन करतो. विशेष रूपाने या कार्यक्रमाचं आयोजन जे सतीश उपासक आणि त्यांच्या कमिटीने केलं आहे त्यांना अनुमोदन करतो. आणि बुलढाणा शहरातील तुम्हा सगळ्यांनाच उपासक उपासिकांना हे धर्मदानाचं पुण्य अनुमोदन करतो. या पुण्याच्या अनुमोदनाने तुम्हा सगळ्यांना सुख शांती मिळो, आयुष्य आरोग्य बल मिळो. तुम्हा सगळ्यांचे इच्छित संकल्प पूर्णत्वास जाओ. तुम्हाला 4 आर्य सत्याचा अवबोध होऊन परम निर्वाण मिळवण्यासाठी एकांत रूपाने हे पुण्य हेतू प्रत्यय बनो. अनुमोदन आहे, आशीर्वाद आहे. साधु साधु साधु.